चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आज अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। महाराष्ट्राची लोकप्रिय व फेमस कलाकार गौतमी पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य आणि ऐतिहासिक प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावून काँग्रेसला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। लढेंगे भी और जीतेंगे भी अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। ढोल ताशांचा गजर, जोरदार जयघोष, पक्षाचे झेंडे आणि नागरिकांचा उत्साह यामुळे ही प्रचार रॅली विजय सभेत परिवर्तित झाल्याचे चित्र दिसून आले। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गौतमी पाटील यांनी पंजा चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे कळकळीचे आवाहन केले। लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसलाच संधी द्या असा संदेश त्यांनी दिला। पण विजय भाऊंचं जे कलाकारांवरचं प्रेम आहे ते खूप छान आहे आणि त्यांचा नेहमी मला आशीर्वाद असतो, त्यांचा नेहमी सपोर्ट असतो। मी विजय भाऊंचं खरंच मनापासून आभार मानेल। आणि भाऊ, मी इथं आले ना तर मला खूप प्रश्न विचारले गेलेत बरं का, तर मी एकच म्हटलं त्याच्यावरनं की ज्याला जे बोलायचंय ते बोलू दे। यांचं खूप प्रेम आहे आपल्यावर म्हणून ते दाखवत असतात, तर ते दाखवू द्यायचं। मी नेहमी असतं तर ठीक आहे ना, चला आज आपले चाहते वर्ग जास्ती आहेत, आज आपल्यावर प्रेम करणारे जास्ती आहेत, तर त्यांच्याकडे लक्ष द्या। त्यांच्या सपोर्टमुळे आज आपण इथपर्यंत आहोत। म्हणून मी सर्व प्रेक्षक वर्गांचं मनापासून आभार मानते आणि मतदान करायला विसरायचं नाही। आपण बहुमताने आपले सगळे उमेदवार आहेत यांना विजय करायचंय आणि पंजाचं बटन दाबायचंय सगळ्यांनी। थँक्यू, धन्यवाद। या भव्य प्रचार सभेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, शहराध्यक्ष संतोष रावत, आमदार सुधाकर अडवाले यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक शेर है, अरे ये हिंदुस्तान हमारा है, ये सरजमी हमारी है, ये धूप भी हमारी है, ये छांव भी हमारी है। ललकार कर कहो भाजपा वालों को, अरे वो सदी तुम्हारी थी, कल की आने वाली सदी हमारी है, आने वाली सदी हमारी है। सुभाष काशनगोटूवार जे शहराचे अध्यक्ष आहे त्यांनी काल खोटे शिक्के आणि सह्या मारून सगळ्या प्रभागात त्या ठिकाणी सगळ्याला पट्टे वाटप केले। खरं तर महापालिकेची आचारसंहितेचा भंग करून त्यांनी ही पट्टे वाटप केले आणि स्वतः विभागाचे शिक्के आणि सह्या स्वतः मारल्या। असं कुठलाही विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी असं करू शकत नाही। त्याबद्दल त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला, पण गुन्हा दाखल होत असताना कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख नव्हता। आजच आम्ही आयुक्ताकडे गेलो, SP साहेबाकडे गेलो की अशा पद्धतीचा एखादा पदाधिकारी जर का या आचारसंहितेचा भंग करत असेल तर त्याच्यावरती रीतसर कारवाई आपण करून त्याला अटक केली पाहिजे। नेत्यांनी आपल्या भाषणातून चंद्रपूर शहराच्या विकासासाठी काँग्रेसची भूमिका, आगामी विकास आराखडा आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर पक्षाची बांधिलकी स्पष्ट केली। वाढती महागाई, बेरोजगारी, पाणी, रस्ते, स्वच्छता अशा नागरी प्रश्नांवर काँग्रेसच ठोस काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या रॅलीमुळे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून काँग्रेसच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास संचारल्याचे चित्र दिसून आले। अंतिम टप्पा प्रचाराचा आणि भारतीय राष्ट्र काँग्रेसच्या प्रचारार्थ आज चंद्रपुरात सगळ्यांची लाडकी गौतमी पाटील आपल्या सोबत आहेत। लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून काय शेवटी सांगणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, काय सांगाल? कारण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशांमध्ये आपल्याला आपल्या गाण्यावर नाचताना सगळे युवक युवती ठुमकतात, काय सांगाल त्यांच्यासाठी? मी चंद्रपूरकरांचा आभार मानते मनापासून, कारण की मी चंद्रपुरात पहिल्यांदा नाही, मी खूपदा येऊन गेले आणि चंद्रपूरकरांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे नेहमी। म्हणून मी प्रथम चंद्रपूरकरांचा आभार मानते आणि कायम असंच प्रेम राहू द्या। नक्कीच शेवट काय सांगाल? कारण विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते ते वारंवार त्यांच्या प्रचारार्थ आपल्याला बोलवतात,
काही विशेष सांगाल भाऊ? मी विजय भाऊंचं मनापासून आभार मानेल. खरं तर त्यांचा नेहमी आशीर्वाद आहे आणि ते नेहमी मला बोलवतात. मी त्यांचं मनापासून आभार मानते आणि चंद्रपूरकरांचंही मानते. आणि मी सगळ्यांना चंद्रपूरकरांना मी एकच सांगते की सगळ्यांनी मतदान करायचं आहे. हा आपला हक्क आहे. सर्वांनी आवर्जून मतदान करायला विसरू नका. नमस्कार. लोकराज्य TV साठी मी खूप खूप आभार मानते त्यांचा आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.